नमस्कार मंडळी, मी साहिल नेत्री तुम्हाला स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. तर मंडळी मी आता आहे LTT स्टेशनला आणि आज आपण चाललो आहोत नाशिकला. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरला आपण जाणार आहोत. तर माझ्यासोबत सर्वेश आहे, मी आहे आणि शिवाज आहे. तर आता आपली जी ट्रेन आहे 12:15ची भुवनेश्वर एक्सप्रेस, ती आपल्याला नाशिकला 3:30च्या आसपास सोडेल. तर ते आपण पाटलीपुत्र एक्सप्रेस जाणार होतो, पण त्या ट्रेनला जनरलला एवढी लाईन होती ना, त्यामुळे आम्ही ठरवलं होतं परत बसने जायचं, ठाण्याला जाऊन परत बस पकडायची. पण त्यात पण खूप टाईम गेला. त्यामुळे तर मला ही ट्रेन दिसली भुवनेश्वर एक्सप्रेस. हे बघा, ती जे अजून जनरल पूर्ण रिकामच आहे, वगैरे बसूनच आहे. तर आता अजून त्या गाडी सुटायला जवळपास 1 ते 1.5 तास आहेत. बघूया, सीट तर आरामात बसायला भेटले, प्रवासमध्ये आराम होतो. बघा जनरल पूर्ण रिकाम आहे. आणि हे बघा सर शिवाला काय बोलतो, कसा वाटला धावपळ करून, कसं वाटला? चांगलं वाटलं. म्हणजे आयुष्याचा एक्सपिरियन्स घ्यायला ना, प्रत्येक वेळी की कन्फर्म तिकीट करून झोपून बिपून जाण्यापेक्षा घरी तर एक्सपिरियन्स बघून कसं वाटतंय. पण चांगलंच वाटलं आम्हाला. बरं झालं की ती ट्रेन पकडायला नाही गेलो, चांगली ट्रेन भेटली. हा ना, भेटली. खरं आपण जाणार होतो बसनी, नंतर ठरवलं होतं. हा माणूस सर्व काय होतो नाही, मी बस काहीच करत नाही कधी. सर्व बोले माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये असतो हा. फक्त पाकिस्तानसोबत इंडिया जिंकू म्हणून इंडियाचे जर्सी घालून चाललंय भोलेनाथकडे. का तिकीट वगैरे काढून तर झाले. एकाची तिकीट 95 रुपये. तर गाडी सुद्धा अर्ध्या तासामध्ये. तर मंडई आता वाजले रात्रीचे 12:15 आणि गाडी आता आपली सुटले. बरं झालं की जनरल डबा पूर्ण रिकाम आहे, सगळे बसून आहेत, अर्धे झोपून आहेत, त्यामुळे बरं आहे. आता इथून डायरेक्ट ठाण्यावरून कल्याणवरून डायरेक्ट नाशिक. चला. तर आता वाजत रात्रीचे 1:15 आणि गाडी आता ठाण्याला आले. जशी गर्दी नाहीच आहे ट्रेनला. आता वाजले जवळपास 1:15. बरं जास्त नाही, 2-4 माणसं चढले आता इथे. आता इथून डायरेक्ट कल्याण आणि कल्याणवरून डायरेक्ट नाशिक. आता डायरेक्ट सकाळीच घेतो उतरला. तर आता वाजले जवळपास सकाळचे 4 आणि आता आपण नाशिक रेल्वे स्टेशनला उतरलो आहे. हे बघा आपली ट्रेन चालली आहे आता. तर इथून आता आपल्याला बाहेर जायचं आहे, थोडं कप चहा मारूया आणि इथून आपल्याला जायचं आहे त्र्यंबकेश्वरसाठी. बस बघायची, इथून बस आता निघते. आय गेस चालू झाले असेल तर तिकडे जाऊन बघूया काय कसं. पहिले चहा पिऊया, 2 जोडी पहिले चहा पिऊया. आता आम्ही नाशिक रेल्वेच्या बाहेर आलो आहे आणि आता आम्ही चहा प्यायला थांबलो आहे. आणि असं समजलं की त्र्यंबकेश्वर जायला 5 वाजता बस लागतं आणि आता वाजले जवळपास 4. तर बघूया आता इथं पहिले इकडे एक रूम बघूया आणि इथं पहिलं आंघोळ करून घेऊया. तर आता आम्ही स्टेशनच्या बाजूलाच इथं लॉज आहे, त्या लॉजवर मस्तपैकी आंघोळ झाली, फ्रेश वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरला जायला. आता जवळपास वाजले 5. 1 तास आम्हाला भेटला आहे जरा फ्रेश व्हायला. तर आता फ्रेश होऊन आता आपण त्र्यंबकेश्वरला जाऊया. करत इथून आम्ही टॅक्सी विचारली तर पर पर्सन 200 रुपये बोलले होते. त्यापेक्षा अजून आम्ही 1 तास थांबलो आणि मस्त फ्रेश झालो. आता आपण निघालो आहे त्र्यंबकेश्वरसाठी. ओके, तर बस चालू झाली का? तर त्र्यंबकेश्वर जाणारी गाडी आहे ही आणि पूर्ण फुल झाले. एक गाडी तर गेली, आता बघा दुसरी गाडी कधी येते. तर आता नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून आम्हाला बस भेटले त्र्यंबकेश्वर जायला. डायरेक्ट त्र्यंबकेश्वरच आहे. बरं झालं भेटली लगेच ती, कारण इकडच्या लोकल बस आहेत त्या अजून आल्या नाही, एकच गेली आतापर्यंत. तर बघूया, गाडी आता आपल्याला त्र्यंबकेश्वर सोडेल. तर म्हणजे आता वाजले जवळपास 5:15 आणि आता पोहोचले त्र्यंबकेश्वर बसणार आहे. जवळपास आपल्याला 1 तास लागला नाशिक रेल्वे स्टेशनवरून आपल्याला इकडे यायला. पूर्ण सामसूम दुकान सर्व बंद आहे.
आणि इकडे एवढी भयंकर थंडी आहे ना, पूर्ण हात पाय पूर्ण अंग सगळं गार पडलं आहे. अरे आता बघूया गर्दी भेटते का मंदिरात जायला आपल्याला. मंदिर 5:30-6ला ओपन होतं आणि आता वाजले जवळपास 6:15. दर्शन घेऊया आतमध्ये. तर आता आपण मंदिराच्या गेटपाशी येऊन बसलो आणि बघा मंदिर. तिथून चपला वगैरे ठेवूया आणि आतमध्ये जावं दर्शनासाठी. इथे जाऊन आपण बरं एक्झिट मारलं ना. तर आता आपण त्र्यंबकेश्वर मार्केटमध्ये आहोत आणि इथून आपल्याला चप्पल स्टँड ठेवायचे, चप्पल आणि बॅग पण इथेच ठेवायला लागतील वाटतं. तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आणि हे दर्शन आहे. इथून अजून पुढे अजून इथे जेवढी लाईन आहे तिथे जेवढी डबल अजून पुढे लाईन आहे. जवळ 2 तास लागते आपल्याला जायला आतमध्ये. बघा आपल्याला किती वेळ लागते आता. तर म्हणजे आपण त्र्यंबकेचं दर्शन झालं, जवळपास 2 ते 2.5 तास लागले आणि आता आम्ही मंदिराच्या बाजूला तलावामध्ये आलो. हे बघा भारी वाटतं बघायला. बघा एकदम भारी आहे. भाषा बघू शकतो. मासे पण आहेत आतमध्ये. माझा नाही, मासे रे, मासे बोल आतमध्ये आहेत. मस्त आहे. आणि भारी वाटतं. सकाळचे आता वाजले जवळपास 8:30 आणि आपण 6:30 वाजता लाईनमध्ये लागलो होतो आणि आता वाजले 8:30. जवळपास 2 तास तर लागले. दर्शन मस्त झालं. आणि समोर असलेला कोणती गाडी तुम्ही गेस करा कमेंटमध्ये. हा कोणता किल्ला आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये गेस करा. किल्ला नाही बोलायचं, गड बोलतो. शिवादा तुला कसं वाटतं दर्शन घेतलं, कसं वाटलं आता? तर चांगलं झालं एकदम. म्हणजे असं वाटलं नाही की आपण लाईनीत एवढं लोक होतो. मी कंटिन्यू लाईन चालत होती म्हणून काय वाटलं नाही. सकाळचं आलो, चांगलं दर्शन झाली. म्हणजे कमीत कमी 10-15 मिनिटं आपण उभं होतो तिथे. मस्त दर्शन झाली. काही लाईन नाही, काही रश नाही. चांगलं तुम्ही या कधी चांगलं दर्शन. आता आमच्या मित्र रुद्राक्ष बघतोय ओरिजिनलवाला. 100 रुपये. तर बघूया तर रुद्राक्ष घेऊया आपण आणि मग तुम्हाला दाखवतो. आता आपण दर्शन वगैरे घेऊन मार्केटमध्ये आलो आहे. जरा खरेदी वगैरे करायचे, प्रसाद वगैरे घ्यायचे घरी जरा, आणि जरा मार्केट एक्सप्लोअर करूया काय काय नवीन भेटतं आहे आणि जरा नाश्ता करूया. कारण सकाळी 6:30 वाजता आपण लाईनमध्ये उभं होतो आणि 8:30 वाजले. आता भूक लागली भयंकर. थोडं काहीतरी आता नाश्ता करून घेऊया, हलका पोहे वगैरे किंवा अजून काय दुसरं. तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. इथं आम्ही भजी घेतले आणि याने इथे कांदे पोहे घेतले. चॉकलेट बॉय या भजी खाऊन घेऊया. या भजी खाली. मी दर्शन वगैरे घेऊन नाश्ता वगैरे करून निघालो आहे पुढच्या एका नवीन ठिकाणी. तुम्हाला तिकडे गेलं सांगतो. आता आपल्या इकडून पहिली बस पकडायची. बघूया बस भेटते काय, कारण या ठिकाणी गर्दी पण खूप आहे. शनिवार रविवार सुट्टे दिवस आहे, त्यामुळे आता गर्दी खूप आहे. तर बघूया बस भेटते काय. आपण त्र्यंबकेश्वर दर्शन घेऊन आपण आता आलो आहोत पंचवटीला. त्र्यंबकेश्वर आपण डायरेक्ट नाशिक CBSसाठी बस पकडली, तर तिकडून शेअरिंगने आता आपण आलो आहोत पंचवटीला. बघा तर असं काम चालू आहे. पण ते नामध्ये काकाचं बाहेर गेटचं आहे तर सोडलं. इथून आपल्याला 2 मिनटं चालत जायचं आहे. मग इथं आपलं आहे कपिलेश्वर मंदिर. जाऊन दर्शन घेऊया आणि नंतर तिकडून आपल्याला जायचं आहे गोदा घाट आहे, तिथे जायचं आपल्याला. बघूया गर्दी तर असणारच आहे, कारण इतर शनिवार रविवार आला आहे. तर बघूया आता काय होतं आहे. तर आता आपण कपाळेश्वर मंदिराच्या इथं आलो आहे. अशा पायऱ्यात वर चढायला.
धबधबा दिसतं की नाही माहिती नाही, पण पायऱ्या चढून आपल्याला वर जायचं आहे. आणि आज मार्केटला गर्दी भरपूर आहे शनिवार रविवारी. तर चला आता पहिले चपला वगैरे काढूया आणि वर जाऊया आता. 8ला आलो असं जायचं कोणीच नसतं. तर आता आपण वर मंदिरात येऊन पोचलो आहे. आणि इथं लेफ्टला कपालेश्वर मंदिराचं पिंड येते आणि इथं आपल्या आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये शूट अलाउड नाही, त्यामुळे बाहेरला भेटूया. तर म्हणजे आता आपलं कपाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन तर झालं आहे. गर्दी तर काहीच नव्हती, पण आता वाजले जवळपास 11:15 11:30 झालेत. आता काय जरा नाश्ता करून घेऊया, कारण भूक तर लागली, कारण प्रवासातून जमायला होतं. इथं बघा मिसळपाव खायचं तर बोल. आता बघा मिसळपाव भेटते काय, भेटली तर ठीक आहे, त्याचं काही खावं लागेल आपल्याला. तो हे काही भाऊला सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटीला दररोज आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पडत राहील. आम्ही कपालेश्वरची इथे देवस्थानची इथं भाऊला भेटून मला खूप आनंद झाला. माझं नाव सिद्धार्थ शिंदे, इंस्टाग्रामवर माझं सीड मॉडेल नाव ID आहे. तर आता आपण गोदाघाटच्या बाजूला जे गंगाटी हाऊस म्हणून एक दुकान आहे, इथं आपण मिसळ खायला आलो आहे. खरंच ऐकलं एक मिसळ खूप टेस्टी असते. तर बघूया टेस्ट करून कशी लागते ती. बट टेस्ट कशी लागते कशी आहे? अतिउत्तम. चला या मिसळ खाऊन घेऊया आता. तर म्हणजे मिसळपाव खाऊन झालं जवळपास आम्ही 2 तास आम्ही मंदिरात बसलेलो. इथं बघा हनुमानचं मंदिर आहे आणि इकडं आम्ही जवळपास 2 तास आराम केला, कारण आपल्याला संध्याकाळची तर आरती करून जायचं आहे आणि आपली बस जवळपास 9:45 आहे. तर त्यासाठी आपण इकडे थांबलो आहे आराम करण्यासाठी जरा. आणि इथं मस्त वाटते, मंदिर एकदम एवढी शांतता आहे आणि एवढा गारवा आहे ना, मस्तपैकी झोप लागला. हे बघा झोपला आहे कसा, लय जमला. रात्रभर जागा होत्या ट्रेनमध्ये, आता झोपला आहे. नाही ट्रेनला अशी गर्दी पण होती, त्यामुळे जास्त झोप लागली नाही. ठीक आहे. आता वाजले जवळपास दुपारचे 2:30-3 वाजता. 3-4 मिनिटावर निघायचं, जरा मार्केट फिरायचं आहे आणि एका दुसरं मंदिर आहे इथं अजून, तिकडे आपण जाऊन जरा दर्शन घेऊया, बघूया पुढे कसं होतं. मंडळी जवळपास 3 ते 4 तास आराम करून झाल्यावर आता आम्ही निघालो आहे गणेश घाटला. ते रात्री 7 ते 8 महाआरती असते. त्या आरतीचा अनुभव घेण्यासाठी आपण चाललो आहे. बघा गणेश घाटला इथं जायचं आपल्याला. आम्ही दोघं आता तयार झालो आहे. एका भावाने तर एअरपोर्टसाठी ऑर्डर दिली होती, म्हणजे उशीर झाला. आता बघूया, आता 7 ते 8 आरती आहे. आरती करून झाल्यावर आपल्याला डायरेक्ट नाशिक CBS बस स्टँडला जायचं आहे. तिकडून आपली 9:45ची गाडी आहे ठाण्याला जायला. तिथून आपल्याला ठाण्याला जायचं आहे. तर आता आपण गोदाघाटला पोचलो आहे आणि बघा इथं थोड्यात आपल्या आरती चालू होईल.
आता आम्ही गोदा आरती वगैरे करून आता आम्ही निघालो आहे मुंबईच्या दिशेने. आपली 9:45 9:10ची गाडी आहे अकोला ठाणे CBS. तर आता वाजले जवळपास किती झाले तरी 8:30 झाले आणि आता आपण आलो आहोत बसस्टॉपला. हो बघा, आपला गाडी यायला जवळपास अजून 1.5 तास बाकी आहे. तर आजची व्हिडिओ इथं संपवतो. तर तुम्हाला त्र्यंबकेश्वर प्रवास कसा वाटला नक्की कळवा आणि प्लस इकडे मंदिर दर्शन कसं वाटलं नक्की कळवा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कंटिन्यू सोबत. तोपर्यंत बाय बाय.